एकीकडे जळगाव जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ज्या पद्धतीने तापत असताना जळगाव जिल्ह्यात राजकारण देखील आज मंगळवार पासून तापायला सुरुवात झालेली आहे। तब्बल 35 वर्षापासून शरद पवार यांच्या सोबत असणारे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी आज पारोळा या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन अजित पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय आज त्यांनी घेतलेला आहे। त्याकरता जळगाव जिल्ह्याच्या राजकारणामधली ही सर्वात मोठी बातमी मानली जाईल। आपल्यासोबत स्वतः माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील आहेत। सर, काय सांगाल? आज तुम्ही एक वेगळा निर्णय घेतलेला आहे, कार्यकर्त्याची बैठक घेऊन शरद पवारांना सोडचिठ्ठी देत तुम्ही अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, काय प्रतिक्रिया तुमची? नाही, मी पवार साहेबांना सोडचिठ्ठी हा विषय नाही, राजकीय पार्श्वभूमीतून काही निर्णय घ्यायचे असतात आणि आपण म्हटल्याप्रमाणे गेल्या 35 वर्षात प्रामाणिक कार्यकर्ता, निष्ठावान कार्यकर्ता काय असतो हे सतीश अण्णांना नेहमीच दाखवलं आहे। अनेक लोकांना अंगावर घेऊन देखील पक्षाची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली। लोकसेवेत काही लोक चुकीच्या मार्गाने पक्षात आली, वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं, तरी सतीश अण्णांनी वेगळी भूमिका घेतली नाही। मला नुकत्याच 24च्या झालेल्या विधानसभेत देखील आदरणीय पवार साहेबांनी मोठ्या संघर्षातून मला तिकीट दिलं, उमेदवारी दिली। मी लढलो, पराभूत झालो, यापेक्षा आदरणीय पवार साहेबांचा विश्वास नेहमीच माझ्यावर राहिला। राज्याच्या मंत्रिमंडळात मला संधी मिळाली, जिल्हा बँकेचा चेअरमन मी राहिलो, राज्याच्या हाऊसिंग फायनान्सचा चेअरमन राहिलो। जिथे जिथे न्याय देता येईल ती भूमिका आदरणीय पवार साहेबांनी घेतली। पण आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर मला वाटतं कार्यकर्त्यांना जी वागणूक समोरच्यांकडून मिळते, या ठिकाणी जे आमदार आहेत ते शिंदे गटाचे आहेत आणि मग ज्या पद्धतीचं राजकारण आहे त्यावेळेला कार्यकर्ता हातभर होतो। चुकीच्या केसेस केले जातात, काही ग्रामपंचायतच्या, अनेक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी आमची ताकद आहे, सरपंच आमचे आहेत। मग छोट्या छोट्या गोष्टींवर अतिक्रमणाच्या नावानं, वेगळ्या कामाच्या नावानं कलेक्टरांकडे अपील दाखल करणं, त्याच्यावर दडपणं आणणं आणि मग त्याला डिस्क्वालिफाईड करणं, असे अनेक प्रकार होतात। मग त्यावेळेला कार्यकर्ता हातभर होतो आणि त्यावेळेला जो आवाज पक्षाच्या वतीनं यायला पाहिजे तो कुठेतरी कमी पडतो आणि मग अशा परिस्थितीत आमच्या विचाराला अधिकारी देखील किंमत देत असतील तर मग कार्यकर्त्याचा आग्रह हाच होता की आता आपण ज्या नेत्यानं आपल्याला अनेक वर्ष साथ दिली, अजितदादा, आम्ही एकच पक्षाची पूर्वीपासून होतो, जो अजितदादा खमक्या नेता आहे, याला काम करण्याची एक वेगळी हातोटी आहे, अशा पक्षात आपण का जाऊ नये, या प्रकारचा सुतोवाच होता। आणि 8-10 दिवसापूर्वी आदरणीय अजितदादांशी जी चर्चा झाली त्याच्यात त्यांनी आग्रह केला, त्याप्रमाणे मी कार्यकर्त्याची आज चर्चा केली आणि निर्णय घेतला की आपण सुद्धा निर्णय घेतला पाहिजे। माझ्या काही आता विधानसभा, लोकसभा नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि मग कुठंतरी पाठबळ मिळणं गरजेचं असतं, सक्षम नेतृत्व असणं गरजेचं असतं। त्या विचारानं आज एकमतानं निर्णय झाला आणि मी त्याला दुजारा देत असताना अजितदादांना सुद्धा कळवलं की मी प्रवेशाला तयार आहे, 3 तारखेला माझा प्रवेश होतो आहे। ज्या पद्धतीने ही चर्चा, तुम्ही प्रवेश घेणार आहे अजितदादांसोबत, ज्या पद्धतीने चर्चा संपूर्ण महाराष्ट्रावर पसरलेली आहे, शरद पवार साहेबांकडनं काही निरोप आलाय का? कोणाशी चर्चा झाली का तुमची वाली? काय प्रतिक्रिया आहे? तशी प्रत्यक्ष चर्चा झाली नाही, पण जी चर्चा आदरणीय सुप्रियाताईंच्या कानावर गेली, त्यांचा स्वतःचाच फोन मला आज सकाळी झाला। ते म्हटले, डॉक्टर तुम्ही जातायत, गोष्ट खरी आहे का? म्हटलं, ताई जवळपास निर्णय झाला आहे। मग काय कारण आहे? म्हटलं, तसं काहीच कारण नाही, आपले कौटुंबिक सख्य राहिलं आहे, ताईंना तर मी बहीणच मानलेलं आहे, त्यामुळे ते सख्य मी कधी तोडणार नाही। आदरणीय पवार साहेब आमचं दैवतच आहे। कधी कधी टीकाही अशी होईल की तुम्ही दैवत मानत होता, मग अचानक काय झालं? अनेक गोष्टी असतात, त्या काही सगळ्याच गोष्टीचा वाहपूक करता येत नाही, पण सोडतानाचं दुःख हे आयुष्यभर मनाला साठून जाणारं आहे। पण मला वाटतं भविष्यात अजितदादा, पवारसाहेब एकत्र येऊ शकतात, त्या दृष्टीनं ते प्रयत्न सुद्धा सुरू आहेत आणि मग त्याची सुरुवात माझ्या छोट्या कार्यकर्त्याच्या रूपानं का होईना जर होत असेल तर मला वाटतं जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूत होईल, संघटना वाढेल आणि येणाऱ्या निवडणुकीत अजितदादांची सुद्धा हीच भूमिका आहे की या युतीत जो तो पक्ष आपल्या भूमिकेतनं लढणार आहे। त्यामुळे मला वाटतं की अजितदादांच्या पक्षात जाऊनही कार्यकर्त्याला काही उघड्यावर जाता येणार नाही, त्याला न्याय मिळेल। त्या दृष्टिकोनातनं अजितदादांचं नेतृत्व मी स्वीकारतो आहे। अजितदादांची काही चर्चा झाली का? झालेली आहे। कधी 3 तारखेला तुम्ही प्रवेश केला? 3 तारखेला मुंबई येथे माझा प्रवेश आहे। अजितदादांनीच कबूल केलेला आहे की त्यानंतर तुमच्या मतदारसंघात मी येतो आणि मोठा मेळावा आपण घेणार आहोत। मोठा मेळावा ज्या जिल्ह्यात आजपर्यंत झाला नाही असा मेळावा माझ्या मतदारसंघात मी घेणार आहे आणि त्यात मग सर्वच लोकांचा प्रवेश होईल। तर हे होते माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील, यांनी सांगितलं की
अजितदादांसोबत माझीवाली या ठिकाणी पक्ष प्रवेशासंदर्भात चर्चा देखील झालेली आहे. मात्र शरद पवार आणि अजित पवार हे दोघी एकत्र येतील अशा देखील सुतोवाच गेल्या काही बैठकांपासून या ठिकाणी सुरू आहे. यांना देखील माजी मंत्री सतीश पाटील यांनी दुजोरा दिलेला असला तरी येत्या 3 तारखेला हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर सतीश पाटील शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या पक्षामध्ये मुंबई येथे प्रवेश करतील हे मात्र तितकंच निश्चित. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.